आणि आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये दाखल होत दुर्घटनास्थळाचा आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी सिव्हिल रुग्णालयाला सुद्धा भेट दिली। तिथल्या जखमींची त्यांनी विचारपूस सुद्धा केलेली आहे आणि आता एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये जे अधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतायत। त्याचबरोबर इतर पोलीस प्रशासनाचे त्याचबरोबर इतर महत्त्वाचे अधिकारी सुद्धा इथे आपल्याला दिसतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। अहमदाबाद विमानतळावर बैठक सुरू झालेली आहे आणि या विमान दुर्घटनेच्या आढाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। अद्यापही अनेक महत्त्वाच्या उपाययोजना तिथे केल्या जात आहेत। तसंच जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होते आणि तसंच या अपघातामागची नेमकी कारणं काय आहेत या सगळ्यांसंदर्भातला आढावा घेतला जातोय। विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। दुर्घटनास्थळाच्या पाहणीनंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन तिथल्या मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधलेला होता, त्यांची विचारपूस केलेली होती। तसंच जे जखमी आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली आणि आता त्यांनी एक महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे। विमानतळावरच या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतायत। तर या विमान अपघातामध्ये बीजे मेडिकल वसतिगृहाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसंच बोईंग विमानाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत। अहमदाबाद विमानतळावर सध्या ही बैठक सुरू आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक विमान दुर्घटनेच्या आढाव्यानंतर आता ते अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी काही महत्त्वाची माहिती सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेतील। ही विमान दुर्घटना घडल्यानंतर 265 जणांचा मृत्यू झालेला होता। सध्या या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण काय आहे ते काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे। पण तुर्तास आज अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विमानतळावरच ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि आता सध्या या अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतायत आणि हे अधिकारी त्यावेळची जी स्थिती होती त्या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत आहेत। जे जखमी आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण रुग्णालयामध्ये उपचार देतोय, तसंच त्यानंतर ज्या पद्धतीने तिथे ढिगारा आहे तो ढिगारा उपसण्याचं काम कशा पद्धतीने सुरू आहेत, आणखीन काही मृतदेह तिथे आहेत का, या सगळ्याची चौकशी सध्या केली जाते। त्या संदर्भातला तपास केला जातोय आणि या सगळ्याची संपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जाते।